तर अकोल्यामधून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। अकोल्याच्या हिवरखेडमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झालेला आहे। हिवरखेडमधील ब्रेकिंग न्यूज, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुलभा दुतोंडे या विजय झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आता गुलालाची उधळण देखील सुरू करण्यात आलेली आहे। हिवरखेड नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा अखेर फडकलेला आहे। मोठी सत्ता खेचून आणण्यात आता भारतीय जनता पक्षाला मोठं यश आलेलं आहे। अकोला जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आलेला आहे। भाजपचा झेंडा आता हिवरखेड नगर परिषदेवर लावण्यात आलेला आहे। जे भाजपचे नगराध्यक्ष आहेत ते निवडून आलेले आहे। इथे ते माझ्यासोबत आहे, सुलभाताई दुतोंडे माझ्यासोबत आहे। ताई, तुम्ही विजय झाला, कसं वाटते आता तुम्हाला? मला फार आनंद होत आहे, कारण की नागरिकांनी जे माझ्यावर विश्वास ठेवला, मी त्यांचा विश्वास कायम ठेवीन। त्यांनी मला जे भरपूर मतदान दिले त्यांचे मी फार फार आभारी आहे। इथं प्रकाशभाऊ भारसाकडेंनी जे मी देवेंद्रजी फडणवीस यांची जी सभा लावली त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि जनतेला मी फार फार जनतेचे आभार मानते, ज्यांनी माझ्यावर फार विश्वास ठेवला आणि त्यांचा मी साऱ्या कामाच्या बद्दल निष्कृष्ट राहील आणि एवढे बोलते। काही एक शिंदे गटासोबत तुमची काट्याची टक्कर बघायला मिळत होती, त्याच्याकडे तुम्ही कशी आव्हान दिला तिला? आव्हान द्यायचं नव्हतंच, कारण की मी जे आहे माझ्या पुढे कोणतंच आव्हान नव्हतं। मला पूर्ण विकासाचा मला अभिमान होता की मी येणारच, जे काही आहे जनतेने माझा अभिमान ठेवला, याबद्दल मी जनतेचे फार आभार आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, हिवरखेड, अकोला। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।